सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. मंडळी, कसे आहात सगळे? प्राणायाम करताय ना? करायलाच पाहिजे, कारण आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर उत्तम ठेवायचं असेल तर आपल्याला प्राणायामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्राणायाम नेहमी करत राहा. आपण प्राणायामाच्या सिरीजमधला माझा हा 21वा व्हिडिओ आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत त्रिबंधयुक्त प्राणायाम. हा त्रिबंध आपल्याला जो बांधायचा आहे, आपण अनुलोम विलोम प्राणायाम पाहत आहोत. त्याच्यामध्ये साध्या पद्धतीने अनुलोम विलोम कसं करायचं ते आपण पाहिलं. अनुलोम विलोममध्ये वॉल्विंग ब्रीदिंग कसं करायचं ते पाहिलं आणि ज्या ब्रीदिंगमुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्राणायामाचा लाभ घेता येतो ते वॉल्विंग ब्रीदिंग आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण तिसरी गोष्ट म्हणजे चक्र ध्यान करत आपल्या शरीरातील सप्तचक्रे जी आहेत त्याचं ध्यान करत अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा ते पाहिलं. आता चौथा आपण जो पाहणार आहोत अनुलोम विलोम म्हणजे नाडीशुद्धी प्राणायामामध्ये त्रिबंधयुक्त हा प्राणायाम कसा करायचा. आपण 3 बंध शिकलेले आहेत, जालंधर बंध, मूलबंध आणि उड्डाण बंध. तर हा त्रिबंधयुक्त प्राणायाम कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हठप्रदीपिकेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये चौथा श्लोक या प्राणायामाबद्दल सांगितलेला आहे. तर त्यात असं सांगितलेलं आहे की प्रातर मध्य दिने सायं मध्यरात्रेच कुंभकान शनय शितीपर्यंत चतुर्वारं समभ्यसेत. म्हणजे पहाटे, दुपारी, सायंकाळी आणि रात्री असा 4 वेळा हा प्राणायाम करायला सांगितलेला आहे आणि तसंच त्याची 80 आवर्तनं त्यांनी करायला सांगितलेली आहेत. खरं तर तो आदर्श प्रमाण आहे. आपण सुरुवात करत असाल तर सुरुवातीला जितकं आपल्याला शक्य होईल तितकीच आवर्तनं 5 ते 10 आवर्तनं आपल्यासाठी ही पुरेशी होतात. त्याच्यापेक्षा हळूहळू सरावाने आपण ही आवर्तनांची संख्या वाढवत नेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, जर तुम्ही हा प्राणायाम करताना जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तो कनिष्ठ प्राणायाम, शरीर जर कंप पावत असेल तर तो मध्यम प्राणायाम आणि शरीराला पूर्ण स्थिरता जर प्राप्त झाली तर तो उत्तम प्राणायाम असं म्हटलेलं आहे. तसंच हा प्राणायाम करताना जर खूप घाम येत असेल तर गरम पाण्याने अंग शेकावं, त्यामुळे हलकेपणा आणि दृढता प्राप्त होते आणि या प्राणायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणजे कोणताही प्राणायामाचा अभ्यास जर तुम्ही सतत दीर्घकाळ जर करत असाल तर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. अशा वेळेस दूध आणि तुपाचं सेवन करायला सांगितलेलं आहे आणि हे सगळं सांगितलेलं आहे हठप्रदीपिका या ग्रंथामध्ये. तर हा प्राणायाम आपल्याला कसा करायचा आहे, नेहमीप्रमाणे आपण अनुलोम विलोम करतो तसंच करायचं आहे, परंतु आपण पूरक केल्यानंतर म्हणजे श्वास घेतल्यानंतर तो आपल्याला रोखून ठेवायचा आहे आणि आपल्याला 3ही बंद बांधायचे आहेत, जालंधर बंद, मूलबंद आणि उड्डाण बंद. यथाशक्ती कुंभक करायचा आहे. कुंभक म्हणजे श्वास रहित अवस्था, म्हणजे तिथे आपला श्वास रोखला जातो आणि जितका वेळ त्या स्थितीमध्ये आपल्याला थांबता येईल तितका वेळ थांबायचा आहे आणि नंतर हळूहळू 3ही बंद सोडायचे आहेत. पहिल्यांदा उड्डाण बंद, मूलबंद, जालंधर बंद हे सोडून मग आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि अशा प्रकारे हे एक आवर्तन पूर्ण झालं. पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने सुद्धा श्वास घेतल्यानंतर पुन्हा 3 बंद बांधायचे आहेत. क्रमाक्रमाने ते 3ही बंद सोडायचे आहेत. पुन्हा डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा त्रिबंधयुक्त प्राणायाम हे अनुलोम विलोम नाडीशुद्धी प्राणायामाला म्हटलं जातं आणि याच्या सतत जर आपण 6 महिने याचा अभ्यास केला तर नाडीशुद्धी होते आणि दीर्घकाळ अभ्यासाने आकाशात हिंडण्याची आपल्याला शक्ती प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ह्या प्राणायामाच्या अभ्यासाने शारीरिक आणि मानसिक मनोबल वाढवण्यासाठी आणि शारीरिक स्थिती मजबूत होण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच या प्राणायामाच्या अभ्यासाने मनुष्याची किंवा योग्याची उन्मनी अवस्था त्याला प्राप्त होते. उन्मनी अवस्था म्हणजे सगळ्या मनामध्ये आनंदाची उर्मी येऊ लागते आणि सगळ्या सुखाची प्राप्ती होते असं ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. तसं हे खूप बहुउपयोगी आणि सगळ्या रोगांचा नाश करणारं त्रिबंधयुक्त प्राणायाम कसा करायचा तो आता आपण पाहूयात. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे. मी पद्मासनामध्ये बसत आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. आपला अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडायचे आहेत आणि दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे आहेत. आपला पाठीचा कणा ताठ ठेवायचा, नजर आपली समोर हवी, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. मन शांत, शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा.
पूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जिथे जिथे आपल्याला ताण जाणवत आहे तेथील ताण काढून टाकायचं आहे. पूर्ण शरीर शिथिल, मन शिथिल, संथ श्वसन. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्रणवमुद्रा करायची आहे. आपली तर्जनी आणि मधले बोट अंगठ्याच्या मुळाशी लावायचे आहेत. ही झाली प्रणवमुद्रा. अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला छाती भरून श्वास घ्यायचा आहे. नाकपुड्या बंद करायच्या आहेत आणि आपल्याला तिन्ही बंद बांधायच्या आहेत. पहिल्यांदा जालंधर बंध, मूलबंध आणि मग उड्डीयान बंध. कुंभक करायचा आहे, यथाशक्ती कुंभक. सगळे बंध सोडायचे आहेत आणि सावकाश उजव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. पुन्हा तिन्ही बंद बांधायचा आहे. जालंधर, मूल, उड्डीयान बंद, कुंभक करायचा आहे. नंतर सावकाश सगळे बंध सोडायचे आहेत. पहिल्यांदा उड्डीयान, मूल, जालंधर बंध आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने एक आवर्तन पूर्ण झालं. अशा पद्धतीने आपण ही आवर्तने सुरुवातीला 5 ते 10 आवर्तने करू शकतो. हळूहळू वेळ वाढवत नेऊन आपण जास्त आवर्तनं करू शकतो. खरं तर ग्रंथामध्ये 80 आवर्तने 4 वेळा त्यांनी करायला सांगितले आणि सतत 6 महिने आपण हे केल्यानंतर नाडीशुद्धी होते असं सांगितलेलं आहे. योग्य शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर आकाशामध्ये हिंडण्याची शक्ती प्राप्त होते. सर्व रोगांचा नाश होतो. शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते. मनाची उन्मनी अवस्था प्राप्त होते. मनामध्ये सर्व प्रकारचा आनंद निर्माण होतो आणि सर्व सुखाचा लाभ होतो. असं ग्रंथामध्ये या त्रिबंधयुक्त नाडीशुद्धी प्राणायामाचे फायदे सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे. प्राणायाम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि सावकाश डोळे उघडायचे आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू